नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीपाद नाईक स्वागत करतो तुमचं इलेक्ट्रिकल अकॅडमी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट्स आल्या होत्या काही की महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियन रिलेटेड तुम्ही आता जी एक्झाम आहे 3 फेब्रुवारीची त्या रिलेटेड एक व्हिडिओ बनवा की प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आणि एक्झॅक्टली पेपर करेक्ट अटेम्प्टने कसा सॉल्व केला पाहिजे, आधी काय सॉल्व करायला पाहिजे, नंतर काय सॉल्व करायला पाहिजे, विथ स्ट्रॅटेजी सगळं एक्सप्लेन करा आणि कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायला पाहिजे हे सुद्धा एक्सप्लेन करा। तर त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहे। तर हा व्हिडिओ स्पेशली महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियन रिलेटेड आहे, ठीक आहे। तर आता आपण सुरुवात करूया। तर बघा, 3 फेब्रुवारी 2025 रोजी हा पेपर तुमचा कंडक्ट होणार आहे। आज 23 जानेवारी आहे, म्हणजे आजच्या 10 ते 11 दिवसाने तुमचा पेपर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे। तर बघा, टेक्निकलचं वर्स्ट केस ॲनालिसिस ह्या ठिकाणी कसं केलं जाईल तुमचं, तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश अशा 2 याच्यामध्ये पेपर देता येणार आहे। ॲज पर अकॉर्डिंग टू जसा तुमचा स्टडी झालेला आहे त्या हिशोबाने तुम्ही हा पेपर देणार आहात, बरोबर। तर बघा, याच्यामध्ये कसं आहे, टेक्निकल वर्स्ट केस ॲनालिसिस मी केलेलं आहे। जर का तुमचे 50 क्वेश्चन्स त्या ठिकाणी टेक्निकलचे येणार आहे 110 मार्काला, तर मोस्ट प्रोबॅबली प्रत्येकाचा अंदाज असा असेल की ऑलमोस्ट 35 to 40 क्वेश्चन्स हे पॉवर सिस्टीम प्लस मशीन रिलेटेड असावे, बरोबर। तर ॲक्च्युली तसंच असेल, पण आपण वर्स्ट केस ॲनालिसिस कन्सिडर करून चलू की आपला 50 क्वेश्चन जे तुम्हाला येतील त्या 50 क्वेश्चन्समध्ये 30 क्वेश्चन तुमचे मशीन्स आणि पॉवर सिस्टीम याच्याशी रिलेटेड असतील, असं आपण एक ॲप्रॉक्स रफली धरून चालू, ठीक आहे। आणि तुमचे बाकीचे जे 20 क्वेश्चन्स आहे ते कशावरती येतील, तर बाकीचे 20 क्वेश्चन्स रिमेनिंग सब्जेक्ट्सवरती येतील, बरोबर, रिमेनिंग सब्जेक्ट्स। तर अशा पद्धतीचा ॲनालिसिस मी सध्या तरी करून चालत आहे। तर बघा, असिस्टंट टेक्निशियनच्या या पेपरमध्ये 30 क्वेश्चन मशीन प्लस पॉवर सिस्टीम रिलेटेड आणि राहिलेले जे 20 क्वेश्चन्स आहे ते रिमेनिंग आपले जेवढे मिसलेनियस सब्जेक्ट्स आहे त्याच्या रिगार्डिंग ते येतील। अशा पद्धतीचा ॲनालिसिस सध्या तरी मी कन्सिडर करून चालत आहे। याच्यापेक्षा चांगलं काय होऊ शकतं, फार तर की तुम्हाला 35 ते 37 प्रश्न मशीन पॉवर सिस्टीमचे येतील आणि राहिलेले क्वेश्चन्स तुम्हाला रिमेनिंग सब्जेक्ट्समधून येतील। असं झालं तर तुमच्यासाठी चांगलं असेल, कारण आतापर्यंतच्या स्टुडंट्सच्या अभ्यासाच्या लेवलनुसार मॅक्सिमम मुलांनी सगळ्यात जास्त फोकस हा मशीन आणि पॉवर सिस्टीम या 2 सब्जेक्ट्सवरती केला असावा, असा अंदाज एक कन्सिडर करून मी इथे चालत आहे, ठीक आहे। कारण सगळ्यात आपले कोर सब्जेक्ट्स ते दोघी आहे आणि त्या दोघांवरच महाट्रान्सको जास्त क्वेश्चन्स विचारतं, हे आपल्याला मागच्या सगळ्या पॅटर्ननुसार माहीत आहे। पण तरी आपण कन्सिडर करून चालतोय की 20 प्रश्न तुमचे रिमेनिंग सब्जेक्ट्सवर येतील। मग आता तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, तर तुमच्याकडे 9 ते 10 दिवस आपण कन्सिडर करू की तुमच्या प्रिपरेशनसाठी एवढेच दिवस आता शिल्लक आहे, 9 ते 10 दिवस। तर या 9 ते 10 दिवसमध्ये काय करायचं, कारण बघा 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी हे मी कन्सिडर करून चालत नाही, कारण त्या दिवशी तुम्ही थोडीफार रिव्हिजन कराल। 2 फेब्रुवारीला शक्यतो काहीच करू नका, 3ला तुमचा पेपर आहे, तर 2 फेब्रुवारीच्या आधीच तुमचं सगळं आटपतं घ्या आणि 2 फेब्रुवारीला थोडं रिलॅक्स फील करा। म्हणजे 2 फेब्रुवारीला तुम्ही थोडं रिकॉल करू शकतात जे काय तुम्ही केलेलं आहे, पण शक्यतो 2 फेब्रुवारीला जास्त काही करू नका, ठीक आहे। तुमचा जो ब्रेन आहे तो रिलॅक्स ठेवा 2 फेब्रुवारीला, कारण 3ला तुमचा पेपर आहे। तर आता आज आहे 23 जानेवारी, तर आजपासून 23 ते 31 इथपर्यंत जरी मी पकडलं तर तुमच्याकडे 9 ते 10 दिवस शिल्लक आहे, बरोबर। तर त्या हिशोबाने टाईम डिस्ट्रीब्युशन कसं करायला हवं तुम्ही या रिलेटेड मी तुम्हाला सांगतोय। तर बघा, टाईम डिस्ट्रीब्युशन पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तुम्ही डेली किती तास अभ्यास केला पाहिजे, तर ॲप्रॉक्सिमेट मिनिमम डेली तुमचं 8 तासाचं शेड्यूल पाहिजे। आजपासून डेली 8 अवरचं तुमचं शेड्यूल पाहिजे। आता या 8 अवरमध्ये कसं डिस्ट्रीब्युशन करायचं, तर 8 अवरमध्ये तुमचं 4 पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्युशन केलं जाईल। तर आता हे 4 पार्ट्स कोणकोणते आहे,
तर पॉवर सिस्टीम आणि मशीनची रिव्हिजन तुम्हाला कंटिन्यू जसा तुमचा स्टडी झालेला आहे पॉवर सिस्टीम आणि मशीनचा, त्या हिशोबाने कंटिन्यू तुमची ही रिव्हिजन चालूच असायला पाहिजे, डेली केली पाहिजे, कारण मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला इथून दिसणार आहे. आणि मी आशा करतो की पॉवर सिस्टीम आणि मशीनचे सगळे टॉपिक्स आतापर्यंत तुम्ही कव्हर केलेले असतील आणि आता तुम्ही फक्त रिवाईज करत असाल. काही जण असे असू शकतात की त्यांचे काही टॉपिक्स आता राहिलेले आहेत, पण तुमच्या राहिलेल्या टॉपिक्सवर कमी भर द्या. जे तुमचं झालेलं आहे ना ते रिवाईज करण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करा, कारण जे झालेलं आहे ते आपल्याला टाईमावरती नाही आठवलं तर आपल्याला पेपर देऊन आल्यावरती पश्चाताप होतो. ठीक आहे, तर त्यामुळे असं करू नका. ज्या झालेल्या गोष्टी आहे त्या प्रॉपर रिवाईज करा की तुम्हाला टाईमवरती सगळं आठवलं पाहिजे. ठीक आहे, या हिशोबाने तुम्ही करा आणि मग राहिलेला तुम्ही कव्हर करा जे तुमचं राहिलेलं आहे. पण जास्त खोलामध्ये आता शिरू नका. जे टॉपिक्स तुमचे राहिलेले आहे तर ते टॉपिक्स थोडं कमी वेळा त्यांना द्या, कमी वेळ द्या, पण जे झालेलं आहे ते विसरून चालणार नाही. तर पॉवर सिस्टीम आणि मशीन रिव्हिजन याच्यासाठी तुम्हाला मी 2 तास डेली तुम्हाला द्यायचे, 2 आवर्स तुम्हाला द्यायचे. 2 आवर्समध्ये तुमचं पॉवर सिस्टीम आणि मशीनची रिव्हिजन झाली पाहिजे. मग आता अदर दॅन पॉवर सिस्टीम आणि मशीन हे तुम्हाला द्यायचं कसं आहे, तर अदर दॅन पॉवर सिस्टीम अँड मशीनचे कोणकोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहे, सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स कोणकोणते अदर दॅन मशीन आणि पॉवर सिस्टीम जे तुम्ही आता या घडीला केलेच पाहिजे, असे टॉपिक्स मी तुम्हाला खाली मेन्शन करून देणार आहे. आता ते टॉपिक्स तुमचे झालेले आहे का ते तुम्ही एकदा एन्श्युअर करायचं आणि ते एन्श्युअर करूनच नंतर त्याची रिव्हिजन करायची. ठीक आहे, तर अदर दॅन पॉवर सिस्टीम आणि मशीनच्या रिव्हिजनसाठी किंवा ते टॉपिक्स कव्हर करण्यासाठी जर राहिले असतील तर जे मी तुम्हाला सांगेल, कारण त्या टॉपिक्सवरती तुमचे 7 ते 8 प्रश्न एक्सपेक्टेड आहे जर तुम्ही ते केलं तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला डेली 1 आवर द्यायचा आहे. ठीक आहे, तर डेली 1 to 1.5 आवर्स तुम्ही याच्यासाठी दिला गेला पाहिजे अदर दॅन पॉवर सिस्टीम आणि मशीन या राहिलेल्या 8 ते 9 दिवसांमध्ये. नंतर तुम्हाला नॉनटेकवरती फोकस करायचाच आहे, कारण आपण कितीही म्हटलं की टेक्निकल जास्त मार्क्सला येणार आहे तर माझं टेक्निकलवरती माझा स्कोअर निघून जाईल किंवा माझं मेरिटमध्ये नाव येईल, तर असं होत नाही मित्रांनो. नॉन टेकची रिव्हिजन तुम्हाला डेली चालू ठेवायची आहे. डेली नॉन टेकची रिव्हिजन मिनिमम 2 तास तुम्हाला करायची आहे. त्याच्यामध्ये इस्पेशली ॲप्टी प्लस रिझनिंग याची प्रॅक्टिस दररोज करायची आहे. पझल दररोज सोडवायचे तुम्हाला. त्याच्यानंतर बाकीचे क्वेश्चन सिलॉलिझम असेल, इनइक्वॅलिटी असेल, ठीक आहे, त्यानंतर ब्लड रिलेशन असेल, ठीक आहे, तर असे सगळे प्रश्न टाईम म्हणजे तुमचं डिस्टन्स डायरेक्शन असेल, त्यानंतर ॲप्टिट्यूडमधले काही साधे प्रश्न असतात, सिम्प्लिफिकेशन, ॲप्रॉक्सिमेशन, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला दररोज थोडे थोडे 5-5 क्वेश्चन्स प्रत्येक टॉपिकवरती प्रॅक्टिस करत राहा आजपासून. ठीक आहे, नाहीतर टायमावरती तुमचा पेन चालत नाही, हे लक्षात घ्या. जेवढी जास्त तुमची प्रॅक्टिस होईल नॉनटेकची तेवढं तुम्हाला तिथे कमी टाईम लागेल नॉनटेक अटेम्प्ट करायला आणि नॉनटेकमुळेच तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे टेक्निकलचा पार्ट तुमचा कितीही क्लिअर असला तरी त्याला नॉनटेकची जोड ही मिळालीच पाहिजे. ठीक आहे, आणि टेस्ट सिरीज आणि ॲनालिसिस या टॉपिककडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. या दिवसांमध्ये तुम्ही ज्या काय टेस्ट सिरीज घेतलेल्या असतील तर सगळ्यात आधी काय करायचं, पॉवर सिस्टीम मशीनची रिव्हिजन सगळ्यात आधी सकाळपासून सुरू करायचं. नंतर अदर दॅन पॉवर सिस्टीम आणि मशीनची रिव्हिजन टेक्निकलमध्येच, त्यानंतर डेली नॉन टेकची रिव्हिजन, आणि हे सगळं झाल्यावरती तुम्हाला एक टेस्ट सिरीज, मिनिमम एक टेस्ट सिरीज तुम्हाला आता द्यायची आहे. म्हणजे आज तुम्ही टेस्ट सिरीज दिली, एखादी तुम्ही टेस्ट सिरीज घेतली असेल तर एखादी टेस्ट तुम्ही आज दिली तर आज नंतर तुम्ही 1 दिवसाचा इथे गॅप घ्यायचा आहे. ठीक आहे, नंतर परत 1 दिवसाने टेस्ट द्यायची आहे, परत एक गॅप घ्यायचा आहे, किंवा मग 2 दिवसाचा गॅप ठेवला तरी चालेल, पण मिनिमम तुमच्या 3 ते 4 टेस्ट तरी देऊन झाल्या पाहिजे या 9 दिवसामध्ये. या हिशोबाने तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. आता टेस्ट द्यायची म्हणजे काय करायचं, तर नुसती टेस्ट सोडवून आपण किती मार्क्स आले एवढं फक्त चेक करून
आपलं जे ॲप आहे टेस्ट सिरीजचं, जे तुम्ही घेतलं असेल, जी टेस्ट तुम्ही घेतली असेल, तर ते बंद करून टाकायचं. असं बिलकुल करायचं नाही. जी टेस्ट तुम्ही घेतली त्याच्यात तुमचा स्कोर, व्हॉट एव्हर विल बी युअर स्कोर, जो काय तुमचा स्कोर येईल, तरीसुद्धा त्यानंतर त्या स्कोरकडे न बघता तुमचे राहिलेले जे म्हणजे चुकलेले जे प्रश्न आहे त्या प्रश्नांचं करेक्ट ॲनालिसिस करायचं. आणि ते चुकलेले सगळे प्रश्न, टेस्ट सिरीजमध्ये जे प्रश्न तुम्ही चुकलेले आहात त्या प्रश्नांची डेली तुम्हाला त्या टॉपिकवरती, म्हणजे जर समजा तुमचा एखादा क्वेश्चन चुकला असेल मेगरवरती, तर मेगरवरती तुम्ही काय सिली मिस्टेक केली, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला खोलामध्ये शिरून तो टॉपिक परत करायचा आहे. आणि जो क्वेश्चन तुमचा चुकला तो क्वेश्चन व्यवस्थित समजून घेऊन तो क्वेश्चन तुम्हाला एका ठिकाणी लिहून ठेवायचा आहे. याचा अर्थ तुम्हाला एक छोटीशी नोटबुक बनवायची आहे आणि त्या नोटबुकमध्ये टेस्ट सिरीजमध्ये चुकलेले सगळे क्वेश्चन्स तुमचे आले पाहिजे. आणि प्रयत्न करा की तुम्ही 27 तारखेपर्यंत, आतापर्यंत 27 ते 28 पण मी कन्सिडर करतो, तोपर्यंत तुमच्या 3 टेस्ट सिरीज कवर झालेल्या असतील. आणि 29 किंवा 30 तारखेपासून तुम्ही टेस्ट सिरीज देणं बंद कराल. आणि त्यानंतर चुकलेले तुमचे जे काय असतील आतापर्यंत त्या चुकलेल्या गोष्टींची तुम्ही रिव्हिजन करत राहा. तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही या गोष्टीचा तुम्हाला एवढा फायदा होईल. कोणती पण एक्झाम असो, महाट्रान्सकोची, महाडिस्कॉमची, जे काय असेल, प्रत्येक एक्झाममध्ये टेस्ट सिरीजचा इतका फायदा होतो. फक्त तो फायदा आपल्याला व्यवस्थित करून घेता आला पाहिजे. तो जर व्यवस्थित तुम्ही करून घेता आला, तुम्हाला व्यवस्थित चुकलेले प्रश्न एका ठिकाणी तुम्ही लिहून ठेवले आणि ते क्वेश्चन प्रॉपरली नंतर ॲनालाइज करून व्यवस्थित त्यांना डीपमध्ये जाऊन जर का तुम्ही आत्मसात केलं, मी अशीच भाषा वापरेल, आत्मसात जर का तुम्ही केलं ते व्यवस्थित, तर तशा टाईपचा क्वेश्चन जर तुम्हाला परत टेस्टमध्ये दिसला, फायनल टेस्टमध्ये तुमच्या महाट्रान्सपोर्ट टेक्निशियनच्या, तर तो क्वेश्चन तुमचा 100% गॅरंटी आहे की तो चुकणार नाही. त्यामुळे त्याचा ॲनालिसिस प्रॉपर करा. आणि ह्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचे 3 तास इन्व्हेस्ट करायचे, डेली 3 तास, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, 3 तास तुम्ही ह्या गोष्टीसाठी देताय, तर याच्यामध्ये प्रॉपर तुमचं ॲनालिसिस झालं पाहिजे. नुसती टेस्ट सिरीज द्यायची नाही आहे. 2 तास टेस्ट सिरीज झाल्यावरती त्याचं 1 तास ॲनालिसिस आणि दुसऱ्या दिवशी कोणतीच टेस्ट द्यायची नाही आहे. मागच्या टेस्टचं प्रॉपर ॲनालिसिस, जे चुकलं आहे त्याच्यात खोलात शिरून ते टॉपिक कवर करायचे. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप फायदा होईल. तर असं 4 पार्ट्समध्ये मी डिव्हिजन करतोय. आजपासून तुम्ही हे चालू कराल प्लॅनिंग. आता कन्सिडरेशन काय, मी तुम्हाला जे टॉपिक खाली मेन्शन करणार आहे ते टॉपिक अदर दॅन मशीन अँड पॉवर सिस्टीमचे देणार आहे. मशीन पॉवर सिस्टीमचे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी का देणार नाही, कारण मी असं अज्युम करून चालतोय की मशीन पॉवर सिस्टीम तुमचं फुल्ली आता कंप्लीट झालेलं आहे आणि ते सोडून तुम्ही आता एक्स्ट्रामध्ये काय करायला पाहिजे, म्हणजे एन्श्युअर करायचे मी जे टॉपिक्स देतो ते तुमचे प्रॉपरली कवर झाले आहेत की नाही झालेले, हे तुम्हाला फक्त एन्श्युअर करायचं आहे. तर बघा, 25 ते 30 क्वेश्चन मिनिमम एक्सपेक्टेड आहे तुमचे. मी पहिलेच सांगितलं पॉवर सिस्टीम अँड मशीनमध्ये याच्यापेक्षा जास्तच येतील, पण मिनिमम एवढे एक्सपेक्टेड आहे. आणि फॉर रेस्ट 20 क्वेश्चन्स यू हॅव टू रिवाइज फॉलोइंग टॉपिक्स कंटिन्युअसली. दररोज तुम्हाला 1 तास तरी या टॉपिक्सला द्यायचा आहे. मग हे टॉपिक्स कुठले, तर बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये तुमचा टॉपिक असेल कन्सेप्ट ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. याच्यावरती साधा सिम्पल क्वेश्चन विचारला तर विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ओम्स लॉ आणि त्याचे ॲप्लिकेशन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे ओम्स लॉवरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात, बेसिक क्वेश्चन, तर तुम्हाला ते माहीत पाहिजे कुठे अप्लाय होतो कुठे नाही होत. स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला जो आपला तुमचा R = ρL/A, त्याच्यावरून रो काढा, असा क्वेश्चन येऊ शकतो न्यूमेरिकल. टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्सवरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे या वेळेला, ठीक आहे. त्यानंतर सिरीज अँड पॅरलल कनेक्शन असू द्या, KVL KCL असू द्या. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट कलर कोडिंग ऑफ रेजिस्टर, हे तर तुम्हाला बाय हार्ट माहीत पाहिजे, BB रॉय ऑफ ग्रेट ब्रिटनचं जसं आपलं आहे त्या हिशोबाने. त्यानंतर कॅपॅसिटरचे टाईप्स आणि त्याचे ॲप्लिकेशन. मॅग्नेटिझममध्ये काय येऊ शकतं, तर
तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे टाईप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. ते डीपमध्ये जाऊन तुम्हाला फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक याच्यावरती विचारू शकता. क्युरी टेम्परेचरवरती क्वेश्चन विचारू शकता. तर तुम्हाला हे डीपमध्ये कन्सेप्ट माहीत पाहिजे. त्यानंतर परमनंट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटच्या काय कन्सेप्ट आहे तर त्याचा थोडा डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे, त्याच्यावरती पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. AC सर्किट्स हा तर पूर्ण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर तुम्हाला AC DCचा सिग्निफिकन्स विचारला जाऊ शकतो, मेरिट्स डेमेरिट्स पॉईंट ऑफ व्ह्यू, पॉवर कन्झ्युम आणि डिलिव्हर्ड बेस क्वेश्चन जे येतात न्यूमेरिकल, साधे सिम्पल क्वेश्चन येतील ते विचारले जाऊ शकतात. मग ते DC सर्किट AC सर्किट कशावर येऊ शकतं. पॉवर अँड इम्पिडन्स डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. साधी आपली इम्पिडन्स बेस्ड डायग्रॅम जी असते तर त्याच्यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर इक्विव्हॅलंट RLC किंवा झेडचे जे इक्विव्हॅलंट काढा, रेजिस्टन्स काढा, इंडक्टन्स काढा, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लो पॉवर फॅक्टरचे काय कॉजेस आहे, त्याचे काय इफेक्ट्स आहे हे लक्षात असू द्या बारकाईने, कारण याच्यावरती एखादा कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर 3 फेज स्टार डेल्टा बेस्ड क्वेश्चन जे असतात न्यूमेरिकल साधे सोपे, त्यातलं एखादं येऊ शकतं. वायरिंग आणि आई रूल्स किंवा एस्टिमेशन कॉस्टिंगमध्ये काय येऊ शकतं तर टाईप्स ऑफ वायरिंग आणि त्याचे ॲप्लिकेशन येऊ शकतात. हे महत्त्वाचं आहे बरं. टाईप्स ऑफ वायरिंग एखादा क्वेश्चन याच्यावरती एक्सपेक्टेड आहे, जर हा याच्यावर नाही आला तर याच्यावर येईल. नंबर ऑफ स्विचेस किंवा किलोवॅट पर डिस्ट्रीब्युशन बोर्ड किती लागतात, ठीक आहे, ॲज पर तुमचा आई रूल. मेगरवरती येऊ शकतं. त्यानंतर सगळे आई रूल्स तुम्हाला माहीत पाहिजे, कोणता आई रूल कशासाठी आहे याच्यावरती एक क्वेश्चन हा कन्फर्म येणार आहे, एक क्वेश्चन कन्फर्म येणार याच्यावर. त्यानंतर आर्थिंगमध्ये कॉमन मेथड्स कोणकोणत्या आर्थिंगच्या, पाईप आर्थिंग, प्लेट आर्थिंग. ठीक आहे. तर हे सगळे टाईप्स जे तुमचे ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर त्याचं सिग्निफिकन्स काय, कशासाठी कोणतं वापरता ॲप्लिकेशन ते माहीत पाहिजे. आर्थिंग रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज माहीत पाहिजे, सबस्टेशनसाठी कोणती, लार्ज पॉवर स्टेशनसाठी काय व्हॅल्यूज येते. तर अशा पद्धतीचा डेटा तुमच्याकडे पाहिजे आता, कारण ह्याच्यावरती फॅक्च्युअल डेटा बेस्ड क्वेश्चन्स हे येणारच आहे. इल्युमिनेशनमध्ये तुम्हाला सगळ्या डेफिनेशन्स बाय हार्ट पाहिजे, कारण काहीतरी घुमवून फिरून एखादी डेफिनेशन विचारू शकता. लॉज ऑफ इल्युमिनेशनमधले तुमचे 2 लॉज जे आहे, इन्व्हर्स तुमचा लॅम्बर्ट कोसाइन लॉ आहे एक, बरोबर, आणि एक इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे, याच्यावरती विचारू शकता. टाईप्स ऑफ लॅम्पचे टाईप्स विचारू शकतात. व्हेरियस लक्स लेवल्स त्या लॅम्पच्या लुमेन्स पर मीटर स्क्वेअरमध्ये काय व्हॅल्यूज आहे, त्यांचे ॲप्लिकेशन काय, कोणता लॅम्प कुठे यूज होतो, अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला एक्सपेक्टेड आहेतच पेपरमध्ये. ठीक आहे. मेजरमेंटमध्ये तुमचं 3 फेज वॅटमीटर, त्याच्यामध्ये 2 वॅटमीटर मेथड टाईपचे क्वेश्चन्स फेवरेट आहे IBPSचे, तुम्हाला माहितीच आहे, ते क्वेश्चन्स येऊ शकता. ऑल टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस ॲप्लिकेशन्स तुम्हाला माहीत पाहिजे. MI टाईप, PMMC टाईप, इंडक्शन टाईप. ठीक आहे. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ डिफ्लेक्टिंग, कंट्रोलिंग, डॅम्पिंग टॉर्क, त्याचे कन्सेप्ट माहीत पाहिजे, त्याच्यावरही एखादा प्रश्न फिरवला जाऊ शकतो. बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय येऊ शकतं तर साधा चार्ट तुम्हाला माहीत पाहिजे. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायरचं रिपल फॅक्टर काय आहे, बरोबर. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर काय आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू काय आहे, अशा पद्धतीने बेसिक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर एनर्जी लेव्हल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर विचारलं जाऊ शकतं. फॉरबिडन एनर्जी गॅप आपण म्हणतो त्याला, व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड, अशावरती विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर इन्सुलेटर, कंडक्टर्स आणि सेमीकंडक्टरवरती एखादा बेसिक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे टॉपिक तर मस्टच आहे तुम्हाला करणं, मी काय एकदम डीप घुसायला लावत नाही आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये बुलियन अल्जेब्रा झालं, लॉजिक गेट झालं, डी मॉर्गन्स लॉ, ड्युॲलिटी, असे बेसिक क्वेश्चन तुम्हाला बेसिक विचारले जाऊ शकता. तर या बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या पॉवर सिस्टीम आणि मशीन सोडून, तर तुमचा पेपर इझिली अटेम्प्ट होईल, व्यवस्थित अटेम्प्ट होईल. आणि नॉनटेकची जोड त्याला हवीच मित्रांनो. नॉनटेक व्यवस्थित करा, कारण नॉनटेकवरती तुमचं सिलेक्शन लवकर होऊ शकतं. टेकमध्ये तुमचे 2, 3, 4 प्रश्न जरी चुकले त्या केसमध्ये, पण नॉनटेकमध्ये तुमचा स्कोअर चांगला आला तर तुमचं सिलेक्शन हे मस्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. असिस्टंट टेक्निशियनसाठी काही आणखी माझ्याकडे म्हणजे AE JEE रिलेटेड जे मटेरियल आहे त्या मटेरियलमधून
याच्यासाठी काय ॲप्लिकेबल आहे असं काही असेल तर त्यासाठी सेपरेट 1-2 व्हिडिओ मी बनवेल जर तुम्हाला हवे असतील तर, की फॅक्च्युअल डेटा टाईप तुम्हाला काय काय हवं आहे त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला प्रोव्हाइड करेल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करा आणि या स्ट्रॅटेजीनुसार तुमचे 10 दिवस तुम्ही व्यवस्थित तिथे स्पेंड करा. तुमचं सिलेक्शन अटळ आहे मित्रांनो. एवढं बोलून मी आता हा व्हिडिओ संपवतो. विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर महा ट्रान्सको असिस्टंट टेक्निशियन एक्झाम. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना पण ही स्ट्रॅटेजी शेअर करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.